गुड मॉर्निंग स्टुडंट, वन्स अगेन वेलकम टू द क्लास. तर बघा, तर काल आपण न्यू लेसन स्टार्ट केलेला होता, रॉक्स अँड रॉक्स टाईप्स. हा 7 नंबरचा चॅप्टर आपण स्टार्ट केलेला होता. त्यामध्ये आपण टाईप्स ऑफ रॉक्स बघितलेले होते. आता त्याची फुल इन्फॉर्मेशन आपल्याला बघायची आहे. तर एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की तुम्हाला माहीत आहे का की पृथ्वीचा जो अंतर्भाग आहे त्या अंतर्भागामध्ये प्रचंड प्रमाणात हे तापमान असते आणि त्यामुळे या भागातील सर्व जे पदार्थ असतात तर वितळलेल्या स्वरूपात आपल्याला दिसत असतात. आणि पृथ्वीच्या ज्या भूपृष्ठाच्या भेगामधून काही वेळेस हे पदार्थ बाहेरसुद्धा निघत असतात. त्यालाच आपण ओल्कानो मीन्स ज्वालामुखी असं म्हणतो. आणि ज्वालामुखीच्या या उद्रेकातून वेगवेगळ्या प्रकारचे जसं लावारस, ॲशेस, डस्ट, गॅसेस अशा प्रकारचे विविध पदार्थ हे बाहेर पडत असतात. आणि या लावारसपासूनच जे खडक असतात, जे मूळ खडक असतात ते तयार होत असतात. तर आता आपल्याला इग्नियस रॉक्स मीन्स अग्निजन्य खडक. When the molten material known as magma within the crust and lava on the surface cools down, it solidifies, giving rise to rocks. These are known as igneous rocks. तर igneous rocks कशाला म्हटलं जाते? जेव्हा मॅग्मा मीन्स शिलारस अँड लावा मीन्स लावारस. तर हे जे ज्वालामुखीच्या उद्रेकादरम्यान भूपृष्ठाखाली हे मॅग्मा आणि जे लावारस असतात ते थंड होऊन जातात आणि थंड होऊन जाऊन त्याचे जे सॉलिडिफाईज मीन्स घनीभवन हे होत असते त्या भूपृष्ठावर. आणि या प्रक्रियेमुळे जेव्हा ही प्रोसेस चालू होते या प्रक्रियेतूनच निर्माण होणारे जे खडक असतात तर निर्माण होणाऱ्या खडकाला आपण इग्नियस रॉक्स मीन्स अग्निजन्य खडक असे म्हणत असतो. जेव्हा मॅग्मा आणि लावारस, शिलारस आणि लावारस हे दोन्ही पण थंड होऊन जाऊन त्याचे घनीभवन होते आणि त्या प्रक्रियेमधून जे निर्माण होत असतात ते खडक, त्या खडकांना आपण इग्नियस खडक असे म्हणतो किंवा इग्नियस रॉक्स असे म्हणतो. ॲज these rocks are formed out of the material from the interior of the earth, these are also referred to as a primary rocks. Mostly these rocks appear hard and homogeneous. तर जे अग्निजन्य खडक असतात ते अग्निजन्य खडक पृथ्वीच्या इंटेरियर भागातील पदार्थापासून हे तयार होत असल्यामुळे त्यांना आपण मूळ खडक म्हणजे प्रायमरी रॉक्स असं सुद्धा म्हणतो. आणि बहुतांश हे जे खडक असतात, मोस्टली हे जे रॉक्स असतात ते हे खूप कठीण, हार्ड आणि होमोजिनियस मीन्स एकजिन्सी आपल्याला दिसत असतात. दीज आर हेवी ॲज वेल. वी डू नॉट गेट फॉसिल्स इन दीज रॉक्स. आणि हे जे खडक असतात ते वजनाने देखील खूप जड असतात आणि अग्निजन्य खडकामध्ये जीवाश्म आढळत नाही. म्हणजे फॉसिल्स मीन्स जीवाश्म हे आढळत नाही. द महाराष्ट्र पटू and the Sahyadris are formed out of the igneous rocks and basalt is a major example of igneous rocks. तर बघा, महाराष्ट्रामध्ये जे पठार आहेत, प्लाटू आहे आणि सह्याद्री सह्याद्री जो पर्वत आहे तो अग्निजन्य खडकांनी बनलेले आहेत. आणि या अग्निजन्य खडकामध्ये बेसाल्ट हा जो आहे तो प्रमुख खडक आहे. Most of the hills forts in Maharashtra have lakes or elephant ad. आणि महाराष्ट्रातील बहुतेक जे डोंगर असतात ते डोंगर किल्ल्यावर तडी किंवा हत्तीखाने यामध्ये आढळत असतात. ॲक्च्युअली दीज आर ओल्ड क्वेरी साइट्स. रॉक्स वॉज एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम दिस साइट अँड यूज फॉर द कन्स्ट्रक्शन ऑफ द फोर्ट अँड अदर बिल्डिंग्स. आणि हे जे वास्तविक हे दगडाच्या खाणीचे काय असतात, मोठे असे खड्डे असतात आणि या खाणीतून काढलेल्या दगडांचा उपयोग किल्ल्यावरील जे बांधकाम केले जाते त्या बांधकामासाठी केला जातो. इन द पिट्स अँड डगआउट्स लेफ्ट बिहाइंड आफ्टर रॉक एक्स्ट्रॅक्शन, वॉटर वॉज अलाउड टू accumulate and these lakes, tanks etc. were created. आणि
खाणीमुळे तयार झालेले जे गड्डे असतात आणि त्या गड्ड्यामध्ये पाणी साठवून तळी किंवा तलाव हे निर्माण केले होते. आता इथे फिगर दिली आहे, रिझर्व्हर्स ऑन फोर्ट म्हणजे किल्ल्यावरील हे तलाव अशा प्रकारे त्यांनी बांधलेले होते. जे त्यांना खाणीतून मिळालेले दगड होते त्या दगडापासून त्यांनी किल्ल्यावर बांधकामासाठी उपयोग केला आणि खाणीमुळे तयार झालेल्या या खड्ड्यामध्ये त्यांनी पाणी साठवून ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या तळी आणि तलाव निर्माण केले होते. नेक्स्ट आहे सेडिमेंटरी रॉक्स म्हणजे गाळाचे खडक. ड्यू टू कंटिन्युअस व्हेरिएशन्स इन द टेम्परेचर rocks develop cracks. Similarly, the water percolating through rocks dissolve the soluble minerals. तर तापमानातील सतत होणारे जे फरक आहे त्या फरकामुळे हे खडक तुटत असतात आणि या खडकातून पाणी हे झिरपत असतात आणि झिरपल्यामुळे खडकामधील जे खनिज असतात ते विरघळत असतात. This leads to the weathering of rocks. They get disintegrated or decomposed. तर अशा प्रकारे खडकांचा अपक्षय होऊन खडकांचे जे तुकडे असतात ते बारीक बारीक त्यामुळे तुकडे होत असतात आणि खडकांचा भुगासुद्धा होत असतो. These rocks particles get transported by rivers, glacier, winds, etc. Glacier means हिमनदी. तर ज्याप्रमाणे रिव्हर्स आहे नदी, ग्लॅशियर मीन हिमनदी अँड विंड मीन्स वारा यांच्या प्रवाहाबरोबर खडकांचे जे बारीक कण असतात ते सखल प्रदेशाकडे वाहत जात असतात. एक्सेट्रा टुवर्ड्स लो लेइंग एरियाज अँड आर डिपॉझिटेटेड देअर. वन आफ्टर द अदर लेयर्स ऑफ सेडिमेंट्स गेट डिपॉझिटेड इन दिस वे. आणि त्यांचे एकमेकावर असे थरसुद्धा साचत असतात. द अप्पर लेयर एक्सर्ट हेवी प्रेशर ऑन द लोअर लेयर. धिस लीड टू कंपॅशन ऑफ मटेरियल अँड डेव्हलपमेंट ऑफ सेडिमेंटरी रॉक्स. आणि या संचयामुळे खालील थरावर प्रचंड दाबसुद्धा निर्माण होत असतो, ज्यामुळे हे जे थर असतात ते एकमेकावर साचत जातात आणि त्यामुळेच त्यांच्या संचया जसा निर्माण होतो त्या संचयामुळे त्यातील खालचे जे थर असतात त्या खालील थरावर प्रचंड प्रमाणात हा दाब निर्माण होत असतो आणि त्यामुळे हे जे थर असतात ते एकसंघ होतात आणि त्यामुळे गाळाचे हे खडक निर्माण होत असतात. One can easily see layer in the sedimentary rocks. While layers are getting deposited, the remains of dead animals or plant get buried in these layers at times. आणि गाळाच्या खडकांना स्तरित खडक असं सुद्धा म्हटल्या जाते म्हणजे लेअर खडक. आणि स्तरित खडकामध्ये गाळाचे जे थर असतात ते स्पष्टपणे आपल्याला दिसत असतात आणि या गाळाचे थर हे एकमेकावर साचत असताना काही वेळेस या थरामध्ये जे मेलेले प्राणी असतात त्या मृत प्राण्यांचे किंवा वनस्पतीचे अवशेषसुद्धा त्यामध्ये गाडले जातात. Therefore, one may find fossils in sedimentary rocks. Sedimentary rocks are generally brittle and lightweight. Most of them are porous. तर त्यामुळे गाळाच्या खडकात हे जे मृत प्राण्यांचे आणि अवशेषांचे वनस्पतीचे अवशेष असतात ते गाडले जातात आणि त्यामुळे गाळाच्या या खडकात जीवाश्म आढळत असतात. आणि हे जे खडक असतात ते वजनाने हलके आणि ठिसूळ म्हणजे कोरस, ब्रिटल अँड लाईटवेट. तर हे हलके आणि ठिसूळ असतात आणि सर्वसाधारणतः खडकांचे जे गाळाचे जे खडक असतात ते सच्छिद्र असतात म्हणजे पोरस असतात. Sandstone, limestone, shale, corals, etc. are sedimentary rocks. One may find coal seams in sedimentary rocks. तर ज्याप्रमाणे सँडस्टोन मीन्स वाळूचा खडक, लाईमस्टोन मीन्स चून खडक, शेल मीन्स पकाश्म आणि कोरल मीन्स प्रवाळ. तर हे गाळाचे काय आहे खडक आहे आणि या गाळाच्या काही खडकांमध्ये कोल मीन्स कोळसा. तर या कोळशाचे सुद्धा थर आढळत असतात. अशा प्रकारे आपण इग्नियस रॉक्स आणि सेडिमेंटरी रॉक्स हे बघितलं आहे. त्यावर आधारित काही हार्डवर्ड्स आहे.
मॅग्मा मीन्स शिलारस, लावा मीन्स लावारस, सॉलिडिफाईज मीन्स घनीभवन, पर्कोलेटिंग मीन्स झिरपणे, ग्लॅशियर मीन्स हिमनदी, लाईमस्टोन मीन्स चुनखडक, कोरल मीन्स प्रवाळ. तर हे हार्डवर्ड्स तुम्हाला राईट डाऊन करायचं आहे. यावर आधारित काही क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर ए, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. फर्स्ट आहे, विच टाइप्स ऑफ रॉक्स आर फॉर्म आउट ऑफ कुलिंग ऑफ मॅग्मा अँड लावा. तर कोणत्या प्रकारचं रॉक्स आहे ज्यामुळे मॅग्मा आणि लावा हे कुलिंग होत असतात, त्याच्यामधून निर्माण होत असतात. त्याचा आन्सर आहे इग्नियस रॉक्स आर फॉर्म आउट ऑफ कुलिंग ऑफ मॅग्मा अँड लावा. सेकंड नंबरचा जो क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर बी आहे, विच ऑफ द फॉलोइंग मॉन्युमेंट्स आर बिल्ट इन आयग्नियस रॉक्स. तर या आयग्नियस रॉक्समध्ये जसं फर्स्ट आहे द ताजमहल, फोर्ट रायगड, थर्ड आहे द रेड फोर्ट अँड एलोरमा स्कल्पचर. म्हणजे खालीलपैकी कोणकोणत्या ज्या वस्तू आहे ज्या अग्निजन्य प्रकारच्या खडकाने निर्माण केले आहे. तर ह्या अग्निजन्य खडकापासून कोणकोणत्या ज्या ह्या मोठ्या वस्तू आहेत त्या निर्माण झालेल्या आहे. तर ते जे वस्तू आहे त्या काय आहे, फोर्ट रायगड, ताजमहल नाही तर काय आहे, रायगडचा जो किल्ला आहे फोर्ट रायगड, तो या जो अग्निजन्य खडक आहे त्या अग्निजन्य खडकापासून तयार केलेला आहे. सी नंबरचा जो क्वेश्चन आहे, फाइंड द डिफरन्सेस बिटवीन, म्हणजे फरक स्पष्ट करायचा आपल्याला. फर्स्ट आहे इग्नियस अँड सेडिमेंटरी रॉक्स. तर इग्नियस मीन्स अग्निजन्य खडक आणि सेडिमेंटरी रॉक्स मीन्स गाळाची किंवा स्तरित खडक. तर यामध्ये आपल्याला डिफरन्स बिटवीन बघायचा आहे. फर्स्ट जो पॉईंट आहे त्याच्यामध्ये इग्नियस रॉक्स आर फॉर्म आउट ऑफ कुलिंग डाऊन ऑफ मॅग्मा अँड लावा. मॅग्मा आणि लावा यापासून हे इग्नियस रॉक्स काय होतात, निर्माण होत असतात. अँड सेडिमेंटरी रॉक्स जे आहेत ते सेडिमेंटरी रॉक्स आर फॉर्म आउट ऑफ डिपोजिशन ऑफ लेअर ऑफ सेडिमेंट्स अँड देअर कंप्रेशन. सेकंड पॉईंट आहे इग्नियस रॉक्स आर हेवी. हे जे रॉक्स असतात ते हेवी असतात अँड सेडिमेंटरी रॉक्स आर लाईट वेटेड. तर हे हलके असतात. तर अशा प्रकारे आपण हे डिफरन्स बिटवीन बघितलेले आहे आणि हा क्वेश्चन तुम्हाला परत 2 टाइम्स राईट डाऊन करायचा आहे. नेक्स्ट पिरियडमध्ये राहिलेला जो फर्दर पार्ट आहे, थर्ड नंबरचा जो रॉक्स राहिलेला आहे तो आपल्याला घ्यायचा आहे, मेटामॉर्फिक रॉक्स.